क्षेत्रफळ सगळं जात आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय एक अष्टपैलू खेळाडू. काय केले सासवडी संघाचा विचार केला तर जे काही महत्वपूर्ण खेळाडू आहेत त्यापैकी कसा ऋषभ श्रीलंका. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय ते म्हणजे दर्शनला. 9 सेकंड वर आपण पाहतोय मयूरला. पहिला चेंडू पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा तो व्हाईटचा. व्हाईट +1 दोन धावा इथून येतील. दोन आव्हान धावाने इथे धावफेकीला सुरुवात होते. आजच्या दिवशी माझ्या समोर स्कोरच्या भूमिकेत गोलकीच्या भूमिकेत पाहिलं तर आजच्या दिवशी प्रथमेश मात्र गोलकीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू अतिरिक्त उशी घेणार चेंडू बॅटची कडाकी चेंडू जाते पॉईंट दिशेला जपलं चेंडू फील्ड केला जाईल. परंतु एक धाव पूर्ण केली जाते. सुरक्षित आपण पाहिलं तर सुरक्षित अशा सीमारेषा धरण्यात ठेवण्यात आलेल्या आहेत. भूमिकेप्रमाणे आपल्या चेंडूला अतिरिक्त गती प्रदान करताना आपण उचलला पाहतोय ऋषभ श्रीलंका. नक्कीच खेळाडू असेल आणि अन्य खेळाडू असेल त्यांच्या यावरती बरेच पारितोषिक क्रिकेटमध्ये ऐकले सासवडी संघाने जिंकले आहेत. त्या दरम्यान पुन्हा एक डाऊन दी लेग साइड पर्यंत चेंडू खूपच बाहेर जाताना आपण पाहतोय. कुठेतरी लाईनमध्ये कुठेतरी लाईन मध्ये बदल करावा लागेल तो म्हणजेच अशा प्रकारचे आव्हान तुम्ही घ्यावा तर महत्व आपल्याला सामन्यात शेवटी माहीत पडलं. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मात्र अप्रतिम चेंडू होता. या चेंडूवरती जर यक्षरक्षण चेंडू फील्ड केला असता तर धाव दिली गेली नसती. इथे एक धाव नक्कीच मिळते. झोन आहे पाहिजे चेंडू बराच खेळ होते. विकेटवरतीही पाणी असल्यामुळे आपण पाहतोय पर्यंत चेंडू अतिरिक्त वेगाने येतो. इथे मात्र झेल टिपण्याची संधी होती. मात्र बॅटची कडा लागल्यानंतर अजून उभारे चेंडू इकडे अजून नाही गेला. आपण पाहतोय धावसंख्या होते ती म्हणजेच 7 धाव. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बदल केला जातोय. यष्टीरक्षक भूमिकेत आपण पाहिलं होतं तर त्याच्या हातून 2-3 चुका झाल्यानंतर आपण पाहतो लगेच क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. विश्वेश पाटीलला आपण आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. यावेळेस चेंडू अतिरिक्त उशी घेणारा या चेंडू देखील एक धाव मिळेल आणि त्याचबरोबर गोलंदाज ऋषभला 1 धाव संधी ओव्हरची वॉर्निंग दिली जाते. धावसंख्या पण पाहिली धावसंख्या 8 झाली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस चेंडू नक्कीच चांगला शरीर दिशेने येणार चेंडू. या चेंडूला दिशा दाखवली जाते चेंडू फील केला जाईल. ते विकेटला खेळाडूंची नाव घेते ते नक्कीच ऋषभ विश्वेश मोहिल यांची नावं नक्कीच आपल्याला पुढे पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू या चेंडूवरतीही अवंत स्वरूपाची धाव दिली जाते. नक्कीच पंचांच्या निर्णयाचा नातूच वृषभ आपल्याला पाहायला मिळतं. एक धावने आपण पाहिलं धावसंख्या पर्यंत 10 धाव धावसंख्या लागला. एकदा तीच दिशा आणि तीच दशा म्हणावं लागेल. अजून एक वाईटचा इशारा येतो. व्हाईट +1 इथे मात्र 2 धाव मिळतील. एकूण धावसंख्या होते म्हणजेच या षटकात थोडासा फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक इथे तैनात जबरदस्त फील केला जाईल. सहज इथे पूर्ण केली जाते. एकेरी धावेने आपण पहिल्या पहिल्या षटकाने सांगता होते पहिलं षटक अखेरीस उत्तम फलंदाजी करताना बीसीसी सरळ संघाची धावसंख्या आहे 13 धावा. 18 रन्स विदाउट लॉस 8 धावांवर. या षटकाचा आढावा घेतला तर या षटकात जास्त सर्वांचा धाव आपल्याला पाहायला मिळाला. अन्यथा एक चौका म्हणजे कोणती चौकाच्या षटकाची कोणती नाव पाहायला नाही. दरम्यान सन्माननीय
जोशी कृष्णा ठोंबरे इथे आले त्यांना विनंती असेल की आपण इथं व्यासपीठावर एक आसनस्थळाचं आहे सन्माननीय जोशी कृष्णा विनंती आहे की आपण इथे दोन आसनस्थळांची आसन व्यवस्था केलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 5 बॉलचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. त्यांना माझी विनंती आहे की आपण इथे व्यासपीठ उपस्थित करतो. षटकाला सुरुवात होती. दुसरी षटक हाताळण्यासाठी आधुनिक अष्टपैलू खेळाडू खेळाडूंपैकी एक काळजी शास्त्री संघातील विश्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉयकोटी सलामीत मिशन असेल ते शॉट असेल तो चेंडू आणि त्या चेंडूवरती लागला फटका नक्कीच चांगला मोठं चुकी एक भाव इथे नक्कीच मिळते. थोडी गोष्ट बदलली असती तर चेंडूवरती आपल्या षटकामध्ये पाहायला मिळाला असता. दर्शन आणि मयूरकडे ती क्षमता आहे की आता संघाला खेळ चांगला स्टार्ट नाही तर संघात मोठी धावसंख्या देखील ते रचू देऊ शकतात. यावेळेसचा फटका यावेळेसचा फटका नक्कीच आता 3 स्टेप घेतो षटकार पुन्हा एकदा कॅप्टनचा चेंडू आणि या चेंडूसाठी फारच महत्व सिद्ध होता. म्हणजेच फलंदाज दर्शनच्या बॅटनं आलेला षटकार नक्की त्याचाही आत्मविश्वास वाढवणारा असेल. कारण पहिल्या षटकात कोणती बाउंड्री आली नव्हती, कोणताही चौथा षटकार आपण पाहिला नव्हता. यावेळेस मात्र विश्वेशला कमबॅक करून दाखवावं लागेल, कारण पहिल्या षटकात 13 धावा आल्या तर या षटकाचा विचार केला 13 षटकाने 2 चेंडू 7 धावा त्यांनी खर्च केली. यावेळेस चांगला चेंडू या चेंडूला नगराच्या दिशेने फोन करणे जो स्विंग केला जाईल नाही विचार व्हायचा इथे मात्र प्रयत्न होत नाहीये, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो क्षेत्रफळ करताना बऱ्याचशा अडचणींचा सामना करायला लागतो. गवत आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आणि आपल्याला पाहायला मिळतं चिखल त्यामुळे बऱ्याच वेळा खेळ सुरू होतात. कालच्या दिवशी आपण असं पाहिलं विघ्नेशला आपण पाहतोय आक्रमक फलंदाज म्हणून या संकट व्हायला लागतं. मात्र चांगला चेंडू त्या चेंडूला फोन करलाय मोठ्या फटक्यात करता येत नाही. चेंडूला नक्कीच मी पुन्हा एकदा नॉनस्टॉप खेळवर आहे. एकूण धावसंख्याच आपण पाहिलं एकूण धावसंख्या झाली संघाची 22 धावा. विश्वेश कमबॅक करतोय असंच म्हणावं लागेल. यावेळेसचा फटका कव्हरच्या लगाला फटका ही धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. तर दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर खराब चेंडूंवरती नक्कीच मोठे फटके लगावत आहेत आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देखील देत आहेत. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू झाले, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धाव फलकावं लागल्यात. जर आपण पाहिलं तर धावसंख्या चांगली आहे, मात्र अजूनही चांगली धावसंख्या बनवायची असेल तर मात्र मोठे फटके येणं आवश्यक आहे. यावेळेसचा फटका ट्रेमेंडस स्ट्रोक. ज्या पद्धतीत मयूरच्या पाल्यामध्ये हा चेंडू आला निश्चितच त्याने दोन्ही हाताने ते गिफ्ट स्वीकारलं असं मी म्हणेन, कारण अशा प्रकारचं लेन डिलिव्हरी म्हणजे फलंदाजासाठी नेहमीच आमंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. पुरेपूर फायदा त्याचा आता मयूरने उचललाय. आतापर्यंत आपण पाहिलं दर्शनच्या बॅटमधून एक षटकार आलाय, मयूरच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना बीसी सारळ संघाकडे आपण पाहिलं तर बिनगडी बाद 29 अशी चांगली धावसंख्या त्यांनी रचलेली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कालच्या दिवसाचा आढावा घेतला तर पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं 53 ही धावसंख्या झाली होती. 60 पेक्षा जास्त धावा जेव्हा झाल्यात त्यावेळेस एकदाच कालच्या दिवशी ती धावसंख्या पार करण्यात आली. अन्यथा 2 सामन्यामध्ये 60 पेक्षा जास्त धावा झाल्या. ती टोटल डिफेंड करण्यात आली. त्याच दिवशी गुरुने फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. पहिला चेंडू खूपच आखूड टप्प्याचा आणि या चेंडूवरती लगावलेला फटका षटकाने स्वागत केलं जात आहे. कुठेतरी पहिला चेंडू खूपच खराब म्हणता येईल. एवढा आखूड टप्प्याचा चेंडू त्याचबरोबर त्या चेंडूवर गती नाही म्हणजे फलंदाजाला तेवढासा वेळ मिळाला. वेट करून त्याने हा षटका लागला असंच म्हणावं लागेल. धावसंख्या 6 धावांनी पुढे सरसावते धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर एकेरी 2 धावा कमीच आपल्याला पाहायला मिळाल्या. जास्त करून मोठे फटकेच पाहायला मिळाले. धावसंख्या 35 झालेली आहे. 2 षटका अखेरीस 29 धावसंख्या होती. या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक मोठा फटका आलाय, षटकार आलाय ज्याने धावसंख्या 35 झाले. कालच्या दिवशी मंथन डाकीच्या बॅटमन आपण धावा पाहिल्या होत्या ज्यांनी खूपच चांगली फलंदाजी केली. एका सामन्यात 46 धावा फटकवल्या होत्या. इथे मात्र अजून एक मोठा फटका
बॅक टू बॅक सिक्सेस, सेकंड इन रो, सलग दुसरा षटकार. इथे मात्र गोलंदाज शुभमला काहीसं वेगळं करावं लागेल. आपल्या लाईनमध्ये, आपल्या लेंथमध्ये किंबहुना आपल्या गतीत बदल करावा लागेल. अन्यथा आता मात्र वर्षन आणि मग या दोन्ही फलंदाजांनी आपले हात मोकळे करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये काहीसा सावेत पवित्रा घेऊन खराब चेंडूवरती त्याने फटकेबाजी केली होती. मात्र तिसऱ्या षटकात आलेल्या नवीन गोलंदाजावरती पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायला त्यांनी सुरुवात केली. 2 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र कमबॅक करून दाखवलं लागेल शुभमला. अन्यथा हे षटक धावसंख्येच्या दृष्टिकोनाने खूपच महागडं षटक देखील ठरू शकेल. यावेळेसचा चेंडू डाव्या यशीच्या बाहेर जाणारा कुठेतरी लेग स्टिकला हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा भरकटतोय. यशस्वी भूमिकेत पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आता पहिले षटक हाताळणारा ऋषभ शिल्डनकर आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा. पुन्हा एकदा डाव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू. अवंत स्वरूपाची अजून एक धाव मिळते. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झाली 43 धावा. तिथे चौकार षटकांची नाही, पण हॅट्रिक झाली ती म्हणजे वाईटची. सलग 3 वाईट टाकलेत. ते म्हणजेच गोलंदाज शुभमने कुठेतरी गोलंदाजी रणनीती अपयशी होताना आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. या चेंडूवरती एक धाव मिळेल. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या एका धावाने पुन्हा पुढे सरसावते. धावसंख्या होते 45 धावा. एक मोठं षटक ठरताना आपण पाहतोय. अजून एक चांगला फटका. या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळेल. फटका चांगला होता, मात्र मैदानची रचना ज्याप्रमाणे आहे, डिक्लेअर झोनला चेंडू गेल्यामुळे एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 46 झालेली आहे. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. त्यावेळेसचा फटका चांगला आहे, मात्र बॅट्स आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क झालेला नाहीये. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या होते 47 धावा. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि त्यानंतर येणारे षटक म्हणजे या इनिंगमध्ये अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतो. इथे स्लोअर वन चेंडू, स्लोअर वन चेंडू लागला फटका. लॉंग ऑन सीमारेषे पार षटकार. या षटकारांनी आपण पाहिलं धावसंख्या 50च्या पुढे गेलेली आपण पाहतोय. धावांचं अर्धशतक झळकलं जात आहे. कालच्या दिवशी देखील आपण पाहिलं तर 3 भागीदाऱ्या झाल्या होत्या. सलवीरांनी 50हून अधिक ची पार्टनरशिप भागीदारी केली होती. आजच्या दिवशीतल्या पहिल्या सामन्यातच पहिल्या इनिंगमध्येच पीसी साराच्या दोन्ही सलामीरांनी त्याच पद्धतीची सलामी दिलेली आहे. 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ झालेला आपण पाहतोय. अजूनही एका षटकाचा खेळणं बाकी आहे. चौथ्या आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजाने नियुक्त केले जाते. प्रसाद गोलंदाजीसाठी येतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी. आतापर्यंत या स्पर्धेत आपण पाहिलं तर काल स्पर्धेचा पहिला दिवस होता. सर्वाधिक महागड षटक आपण पाहिलं तर परुरपाडा संघाचा कर्णधार सिद्धू चनावरती आहे. पुढील सामना असेल शिवशक्ती लोणारे विरुद्ध बीसीसी तीनविरा. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे, याची नोंद घ्या. शिवशक्ती लोणारे आणि बीसीसी तीनविरा दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना असेल पुढील सामना आपला असणार आहे. पुढील सामना शिवशक्ती लोणारे विरुद्ध बीसीसी तीनविरा. या सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांनी उपस्थित व्हायचंय नाणेफेकीसाठी. पुढील सामना बीसीसी तीनविरा विरुद्ध शिवशक्ती लोणारे. पहिल्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर धावसंख्या एकूण झाली 54 धावा. यावेळेचा फटका नक्कीच चांगला आपण पाहतोय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार गेलेला आपण पाहतोय. या 6 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजेच 60 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळेल.
डाऊन दी लेग साइड. त्या सामन्यात आपण पाहिलं तर गोलंदाजांची अनियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण कोणत्याही गोलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजीने आपण पाहिलं तर आव्हान स्वरूपाच्या धावा दिल्यात. एक विशेष षटक आपल्याला पाहायला मिळून ज्यात धावा आव्हान स्वरूपाच्या नव्हत्या, मात्र त्यामुळे 2 षटकार आले होते. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकात 24 धावा आल्यात. इथे मात्र अजून एक चांगला फटका, अजून एक मोठा हिट आपण पाहतोय. दर्शनच्या बॅटमधून येणारा हा 5वा षटकार आपण पाहतोय. आतापर्यंत दर्शनच्या बॅटमधून 5 षटकांनिशी धावा जमवल्या गेल्या, त्या तेवढीच चांगली साथ दिली ती म्हणजेच मयूरनी. मात्र मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अशा प्रकारची फटकेबाजी प्रत्येक संघातील खेळाडूंकडून झालेली आहे. टायगर लाईन सासवणे संघाकडेही अशाच पद्धतीचा फलंदाजी क्रम आहे, त्यामुळे सामना नक्कीच रंगतदार होईल. अजून एक चांगला हिट, त्याहीपेक्षा पॉवरफुल धमाकेदार हिट, लांब पल्ल्याचा षटकार येतोय. जणू काही आपण पुनर्प्रक्षेपण पाहतोय, ऍक्शन रिप्ले पाहतोय असंच म्हणावं लागेल. सलग दुसरा षटकार येतोय आणि धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या होते 73 धावा. 72 धावा हा कालच्या दिवसातील धावसंख्येचा उच्चांक होता, त्याहीपेक्षा एक धाव जास्त झालेली आहे. पुन्हा एकदा वाईडचा इशारा, वाईड +1, एकूण 2 धावा म्हणजे एकूण धावसंख्या झाली 75 धावा. आता मात्र एक तगडा आवाज पेश करण्यात येते. 44 या वैयक्तिक धावसंख्येवरती दर्शन खेळतोय. हा झेल होणार का? इथे झेल टिपला जातोय, अन्यथा आपल्याला या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर पाहायला मिळाला असता. कालच्या दिवशी मंथन डाकेनी 46 धावा केल्या होत्या. काल आपण पाहिलं तर 39 धावांची आकर्षक खेळी केली होती बीएन जयमान मिळकतकर व संघाचा कर्णधार राजन कडवे यांच्याकडून 39 धावांची खेळी करण्यात आली होती. मात्र अपयशी खेळी ठरली होती त्याची. एक चेंडू शिल्लक आहेत, 5 चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत या स्पर्धेतील टॉप स्कोरर पाहिले तर मंथन डाकी इंडिव्हिज्युअल टॉप स्कोरर, 46 धावा एका सामन्यात. त्यानंतर 39 धावा राजन कडवे, त्यानंतर 38 धावा. इथे झेल होणार का? प्रयत्न नक्कीच खूप केला जातोय यष्टीरक्षकाकडून, मात्र झेल होत नाही. खूपच कठीण चान्स होता. या चेंडूवर एक धाव मिळते. एके धावेने या षटकाची आणि या पहिल्या इनिंगची इथे सांगता होते. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण धावफलकाकडे लक्ष दिलं तर एक गडी बाद, 76 धावा, 76 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. 24 चेंडूमध्ये 76 धावा धावफलका लावल्यात आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 77 धावांचं एक तगडं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे टायगर लाईन सासवणे या संघासमोर. कर्णधाराचा निर्णय जर आपण पाहिला तर पहिल्या 2 षटकांपर्यंत धावसंख्या मर्यादित होती, मात्र त्यानंतर आली 2 षटकं अत्यंत महागडी ठरली. तर धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर नक्कीच चढता क्रम आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात 16 धावा, तिसऱ्या षटकात 24 धावा, तिसऱ्या षटकात 23 धावा फटकावल्या गेल्यात. शिवशक्ती लोणारे आणि बीसीसी तीनविरा सामना संपण्याच्या आधी जर नाणेफेकीचा कौल झाला नाही तर दोन्ही संघाच्या जो सामना होईल दोन्ही संघामध्ये त्यामधील षटकांची संख्याही कमी करण्यात येईल. आणि जर एखाद्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. शिवशक्ती लोणारे आणि बीसीसी तीनविरा पुढील सामना आपला असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. एक अतिशय खेळी आपण पाहिली ती म्हणजेच दर्शनची. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल स्कोर मी सांगत होतो तुम्हाला. एका सामन्यात सर्वाधिक धावा आपण पाहिल्यात कालच्या दिवशी मंथन डाकी 46 धावा. त्यानंतर आजच्या दिवशी पहिल्याच सामन्यात आपण पाहतोय 44 धावा जमवल्या, त्या म्हणजेच
दर्शनने, त्यानंतर 39 धावा राजन कडवे, जन्म मिळकतकर ब संघाचा खेळाडू, त्यानंतर 38 धावा त्याचबरोबर जन्म मिळकतकर संघाचा प्रणित मात्रे याच्या 39 धावा, गुडलक परुपाळ संघाचा कर्णधार सिद्धू याच्या 38 धावा. तर सर्वात कंजूस षटक जर आपण पाहिलं तर काल दिलदार पाटण संघातील चारू याने एका षटकात केवळ एकच धाव दिली होती. तर सर्वात महागडे षटक आपण पाहिलं तर गुडलक परुपाळा संघाचा कर्णधार सिद्धू याने एकाच षटकात तब्बल 29 धावा खर्च केल्या होत्या. काही क्षणात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पुढील सामना शिवशक्ती लोणार आणि बीसीसी तीनविरा या दोन संघामध्ये होईल. तर जर कोणत्या संघाचा खेळाडू किंवा कर्णधार उपस्थित असेल तर आपली उपस्थिती नोंदवायची, नाणेफेकीसाठी यायचे मित्रांनो. आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे संघाचे खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. चला बीसीसी तीनविरा कर्णधाराला पाठवायचंय नाणेफेकीसाठी. प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झालेला आहे. बीसीसी तीनविरा आपल्या कर्णधाराला पाठवायचंय नाणेफेकीसाठी. शिवशक्ती लोणारे संघ इथे उपस्थित झालेला आहे. चोवीस चेंडूमध्ये 77 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय टायगरलाईन सासवडे संघाची सलमान यांची जोडी मैदानात उपस्थित झालेली आपण पाहतोय. स्ट्राईकवरती विश्वेश पाटील, नॉनस्ट्राईक एंडवरती ऋषभ शिल्लनकर. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच ओमकार कडवेला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. या चेंडूवरती नक्कीच एकही धाव एक धाव नक्कीच मिळेल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. तिथे एक खड्डा आहे मागे विकेटच्या मागे, तिथे जर चेंडू गेला तर एक धाव नक्कीच मिळेल याची नोंद घ्या सर्व खेळाडूंनी. पहिल्या चेंडूवर एक धाव येते बॅटच्या स्वरूपात. यावेळेसचा फटका आपण पाहतोय इथे एक धाव मिळेल. 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. मात्र जर फक्त धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक षटकात मोठे फटके येणं आवश्यक आहे. खराब चेंडूंवरती मोठे फटके येणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर काही चांगल्या चेंडूवरतीही मोठे फटके येणं आवश्यक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता टायगरलाईन सासवणे संघातील फलंदाजांच्या फलंदाजीचा कस लागणार आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा इथे आलेल्या आहेत. कुठेतरी सावध सुरुवात ज्याप्रमाणे आपण पाहिली होती पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही फलंदाजांनी पहिल्या षटकात जास्त रिस्क घेतली नाही. दुसऱ्या षटकातही जेव्हा खराब चेंडूवरतीच मोठा फटका लागवला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकात दोन्ही गोलंदाजांनी इथे आक्रमण केलं आणि धावा जमवल्या. यावेळेसचा फटका आपण इथे पाहतोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 4 चेंडू झाले आणि 4ही चेंडूमध्ये 21 रुपयाच्या धावा आल्यात. कुठेतरी फलंदाज विश्वेशला विचार करावा लागेल की कशा प्रकारे मोठ्या फटक्यात रूपांतरित करायचं चांगल्या चेंडूला. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने रिंकरने गोलंदाजी केली कोणती ऑफर केली नाही. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय काहीसा खाली राहतोय. कुठेतरी अतिरिक्त ओसीची अपेक्षा केली होती मात्र चेंडू खाली राहिल्यामुळे इथे बॅटच्या आणि चेंडूचा काहीच संपर्क येत नाहीये. चेंडू गोलंदाजाला चकवत यशस्वी चकवत जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या 5 चेंडूमध्ये 5 झालेली आहे. आतापर्यंत नक्कीच किफायती षटक असं म्हणता येईल, कंजूस षटक म्हणता येईल ओमकार कडवेचं. आणि ते मात्र त्याला यश देखील मिळते. तिथे पहिल्या 5 चेंडूमध्ये केवळ 21 धाव होती.
स्वतःला मानावं लागलं होतं. 20-20ला 3 चेंडूंची मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात बॅटच्या आउटसाइड हिट आणि यष्टीरक्षकाने प्रसादने कोणतीच चूक केली नाही. एक चांगला झेल पकडला. पहिला षटकार अखेरीस 77 धावांचा पाठलाग करत आहे. थोडासा अडचणीत म्हणावं लागेल. खराब सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे टायगर सासवडी संघाची, कारण एक गडी बाद 5 धावा अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 5 रन्स स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. तर पूर्वी 3 षटकांचा विचार केला तर 18 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच तब्बल 72 धावांची. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय फारच आलेला आहे. पहिला चेंडू जशीच्या बाहेर टाकला होता. या चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करायचं होतं वृषभला, मात्र बॅटची कडाक्यात छिडकेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 6. यावेळेस चेंडू नवीन फलंदाज विघ्नेश तिसऱ्या क्रमांकावर आले. विघ्नेश काजारे पारस गोलंदाजी करतोय. आताचा चेंडू आपण पाहिलं होतं खूप दूरवर जाणारा वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या होते 8 धावा. त्यावेळेस चेंडू शर्याचा वेध घेणारा चेंडू जातोय टिकले झोन मध्ये. लेगपॅचच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 9 झालेली आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन पारस इथे फुलटॉस चेंडू, मात्र या फुलटॉस चेंडूवरती किंवा एकच धाव मिळेल. कुठेतरी पहिल्या दोन्ही षटकांचा खेळ, पहिल्या इनिंग मधला 2 षटकांचा खेळ किंवा या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ तर पाहिलं तर थोडं सेन्सिटिव्ह क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. मात्र पहिल्या इनिंग प्रमाणे 2 षटकामध्ये मोठी फटकी येणार का, याच्यात प्रश्नचिन्हच आहे. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा येतोय नोचा. धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा. एकेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात. 52 चौकाच्या धावा पाहायला मिळतात. अजूनही आपल्याला कोणता मोठा फटका, कोणती बाउंड्री, कोणताही चौकार षटकार इथे पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र मोठा फटका येतोय. मात्र व्यक्तिगत सुंदर चेंडू जातोय. जर मैदानची रचना मित्रांकडे पाहिली तर त्या दृष्टिकोनाने आपल्याला फलंदाजी करावी लागेल. कारण जर अशा प्रकारे एक एक धावा आल्या तर अंतर आपल्यासाठी कठीण नाही तर खूपच अत्यंत कठीण होऊन जाईल. वाईट +1 2 धावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आपण पाहिलं तर खरी कसरत आहे ती म्हणजेच यष्टीरक्षकाची. कारण जेव्हा जेव्हा चेंडू उजव्याष्टी बाहेर दुर्व जातो, डाव्याष्टी बाहेर दुर्व जातो, तर जास्त मेहनत घ्यावी लागते ती म्हणजे यष्टीरक्षकाला की चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाण्यापासून अडवणं. धावसंख्या 14 झालेली आपण पाहतोय. यावेळेस साईड बदलून चेंडू टाकला होता. इथे मात्र तिफा उद्ध्वस्त केलेला आपण पाहतोय. चेंडू झालेले आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पारस. मयूर काजरे फलंदाजीसाठी येतोय. बॅटची कडाके चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली 2 षटका अखेरी धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा. विघ्नेश काजरे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय मयूर काजरे आलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 15 धावा. BCC 3 विरा
संघाचा कर्णधार आपण लवकरच उपस्थित व्हायचंय, कारण शिवशक्ती लोणारे संघ उपस्थित झालेला आहे. जर हा सामना संपेपर्यंत आपला कर्णधार उपस्थित झाला नाही तर आपल्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्या, कारण प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झालेला आहे. बीसीसी 3 विरा विरुद्ध शिवशक्ती लोणारे पुढील सामना. दर्शन गोलंदाजीसाठी ते कष्टपूर्वक खेळाडू आहे. फलंदाजीत नक्कीच त्यांनी चमक दाखवली. पाहूया गोलंदाजी तो कशा प्रकारे करतोय. यावेळेसचा चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी घेणारा, या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये. निर्धार चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केली. 11 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता आहे. वाईटचा इशारा येतोय, त्यात बरोबर 1 बाउन्स इन दी ओव्हरची इथे वॉर्निंग दिली जाते. 1 बाउन्सची इथे वॉर्निंग दिली जाते. वाईड नाहीये, धाव मिळणार नाही. याचा अर्थ दुसरा चेंडू ही निर्धाव येतोय. 10 चेंडू आणि 62 धावा. नोचा इशारा येतोय. धाव संख्या होते ती म्हणजेच 16 धावा. नो प्लस 1. नो प्लस 1 एकूण 2 धावा मिळतील. याचा अर्थ एकूण धावसंख्या होते 17 धावा. 10 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. दहा चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. जे जवळपास प्रत्येक चेंडू ती षटकारामध्ये डील करावी लागेल. वाईडचा इशारा येतोय. इथे मात्र एक मॅरेथॉन षटक येणार का, अशी चिन्ह पाहायला मिळतात. कारण आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि त्यासाठी तब्बल 5 वेळा चेंडू टाकला येतो म्हणजेच दर्शनने. 10 चेंडू 58 धावांची आवश्यकता. यावेळेस ऋषभच्या बॅटमॅन नक्कीच षटकार येतोय. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या होती ती म्हणजेच 25 धावा. यावेळेस स्लोअर 1 चेंडू टाकला होता. गती परिवर्तन, निर्धाव चेंडू येतोय. बीसीसी 3 विरा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय, कारण प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झालेला आहे. शिवशक्ती लोणारे आपल्या कर्णधार त्वरित उपस्थित करायचे, नाणेफेक करून घ्यायचे. या चेंडूवर एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 26 धावा. राईडचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या एका धावने वाढते. धावसंख्या होते 27 धाव. जर या सामन्यात विषयी सांगायचं झालं तर कदाचित पहिल्या इनिंगचा खेळ म्हणजे आपण पहिले 2 षटक वन डे क्रिकेट पाहिलं, त्यानंतर 2 षटक इथे झेल होत नाहीये. 4 धावा नक्कीच मिळत आहेत. त्यानंतर उर्वरित 2 षटक म्हणजे T20 क्रिकेटचा सामना पण पाहिला. मात्र इथे जर आपण पाहिलं तर पहिली 2 षटक म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि तिसरं षटक म्हणजे कुठेतरी वन डे क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी सराव कमी नक्कीच म्हणावं लागेल, कारण टायगरलाईन सासवणे संघाला आपण बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेट खेळताना पाहिलंय. या एकेरी धावने आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. चला चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय. पवनजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला
UCC तीनवेळा संघाचा कर्णधार दुसऱ्या वेळेस शिवशक्ती लोणारे संघाचा कर्णधार शिवशक्ती लोणारे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. वाईडचा इशारा येतो. वाईट प्लस गंधार गोलंदाजीसाठी येतोय. चौथा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. एक धाव चेंडू कोणती धाव येत नाही. धावसंख्या झाली ते म्हणजे 33 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडूवरती जर आपण पाहिलं तर मोठा फटका येत नाहीये. आता मात्र उर्वरित 4 चेंडू म्हणजे जवळपास या 4 चेंडू पाहायचं आहे की आता पराभव तर अठळ आहे पण पराभवाचं अंतर किती कमी होतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. 4 चेंडू झालेले आहेत. आपण पाहतोय पुढचा चेंडू पंचांचा इशारा तो म्हणजे धुनोचा अवंत स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 40 धाव. यावेळेस फटका नक्कीच चांगला आहे. या षटकारांनी आपण पाहतोय या षटकाची आणि या सामन्याची समाप्ती होती आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या 46. एक मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच BCC सारळ या संघाने.